नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. मित्रांनो, दिवसभरामध्ये जर 100 फोन जर मला आले तर त्यापैकी 50 फोन याच प्रश्नावरती असतात की सर, आम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये जे पैसे येणार आहेत हे पैसे 1500 रुपये येतील की 2500 रुपये येतील. सर, नेमकं काय आहे लक्षात ठेवा. आता जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये सुद्धा अतुल साहेब यांनी जी घोषणा केली त्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलं की बाबा दिव्यांग बांधवांना आम्ही आता 2500 रुपये देणार. त्याचबरोबर अजितदादा पवार साहेब यांचं एक पोस्टर झलकलं होतं, त्याविषयी मी व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहे आणि त्यामध्ये सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा स्पष्टपणे सांगितलं की बाबा यापूर्वी या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना 1500 रुपये दिले जात होते, तर आम्ही आता 2500 रुपये देणार. बस एवढंच शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. कधी देणार? पुढील महिन्यात देणार का, किंवा 4 महिन्यात देणार का, 5 महिन्यात देणार का, किंवा ऑगस्टला देणार का, असं कोणत्याही प्रकारचं सांगितलेलं नाही आहे लक्षात ठेवा. त्यामुळे आणि ऑगस्ट महिन्याचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय ऑलरेडी जाहीर झालेला आहे. जो 1500 रुपये देण्यासंदर्भात जो शासन निर्णय दर महिन्याला राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केला जातो तो जाहीर झालेला आहे. त्यामुळे हा डोक्यातून विचार काढून टाका की बाबा आम्हाला 2500 रुपये मिळतील का. क्लिअर झालं सगळ्यांचं? म्हणजे आता तुम्हाला जो हप्ता येणार आहे हा हप्ता फक्त आणि फक्त 1500 रुपये येणार लक्षात ठेवा. तो कधी येणार आता सगळ्यांना माहीत झाले, त्याविषयी आता वेगळी व्हिडिओ बनवण्याची गरज नाही. 5 किंवा 6 तारखेला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात, आत्तापर्यंत झालेले आहेत. त्यामुळे ती काय आता वेगळी माहिती सांगण्याची गरज नाही. जर समजा त्याच्यामध्ये जर काही बदल झाला तर नक्की मी तुमच्यापर्यंत ती व्हिडिओ घेऊन येईल. आता 5-6 तारीख डोक्यात ठेवायचे. 1500 रुपये फक्त ऑगस्ट महिन्यामध्ये येतील आणि जर समजा ऑगस्ट नंतर सप्टेंबर ऑक्टोबर जे काही महिने पुढे येतात त्या महिन्यांमध्ये जर राज्य सरकारला या 1500 रुपयाच्या ऐवजी जर 2500 रुपये देण्यासंदर्भात जर काही विचार असेल तर राज्य सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यासाठी, ऑगस्टचा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यासाठी जो शासन निर्णय 1500 रुपये येतो त्या शासन निर्णयामध्ये जर ॲडिशनल 1000 रुपये करून 2500 रुपयाचा जर त्यांनी घोषणा जर केली तर नक्की तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ मी बनवेल, तुम्हाला माहिती देणार. सध्या स्थितीला कोणत्याही प्रकारचे अपडेट नाही आहे लक्षात ठेवा. अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून थकीत अनुदानासंदर्भात विचारणा केली आहे. थकीत अनुदानासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे अपडेट नाही, फक्त विभागाच्या ठिकाणी चर्चा सुरू आहे की बाबा हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. राज्य सरकारचा आणि विभागाचा याविषयी काही तालमेल बसत नाही. शेवट राज्य सरकारनेच त्या गोष्टी सांगितल्या असतील तो भाग वेगळा आहे लक्षात ठेवा. पण विभागाच्या स्तरावरती हालचाली सुरू आहेत, चर्चा सुरू आहे. राज्य सरकार थकीत अनुदानासंदर्भात घोषणा करणार नाही, जे काही करेल ते विभागाच्या माध्यमातून असेल. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून हाही मुद्दा क्लिअर करतो की थकीत अनुदानासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे अपडेट नाही आहे. फक्त आता दिव्यांग बांधव जे आहेत ते दिव्यांग बांधवांना कशा पद्धतीने पैसे देणार, जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या मध्ये जे दिव्यांग बांधव आहेत, श्रावणबाल योजनेच्या मध्ये ते दिव्यांग बांधव आहेत, त्यांना तिथेच पैसे देणार की त्यांना इकडे कन्वर्ट करून इकडे पैसे देणार, किंवा कागदपत्र कोणता वेगळा लागणार का, किंवा दिव्यांगांची परत तपासणी होणार का, बोगस दिव्यांग बाहेर काढणार का, या सगळ्या गोष्टी आहेत त्या एक एक क्लिअर होतील. जशी जशी माहिती येईल तशी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून एक सुद्धा मुद्दा मला क्लिअर करावासा वाटतो, तो क्लिअर करतो. एक लक्षात ठेवा, 4000 रुपये, 4500 रुपये, 5000 रुपये बच्चूभाऊ कडू यांची मागणी होती, सर्वांची मागणी होती, सर्वांची इच्छा होती. पण एक लक्षात ठेवा, तेवढे पैसे राज्य सरकार का घोषित करू शकला नाही याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बोगस दिव्यांग. दुसरा कोणताही मुद्दा नाही आहे. राज्य सरकारला सुद्धा माहिती आहे की बोगस दिव्यांग किती आहेत. तर त्या बोगस दिव्यांगांचा आकडा एवढा मोठा आहे की तो आकडा बघूनच राज्य सरकारला हे पैसे देणं परवडत नाही. त्यामुळे 2500 रुपये त्यांनी त्यांच्या आवाक्यामध्ये बसून त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. आणि दिव्यांग बांधवांची, जे बोगस दिव्यांग बांधवांची 100% चौकशी होणार लक्षात ठेवा. एक दिवस असा येणार आहे की सर्व दिव्यांगांची तपासणी होणार. मी काय म्हणतोय बघा, एक दिवस असा येणार, माझ्यावर विश्वास ठेवा, सर्व दिव्यांगांची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी होणार आणि त्या वैद्यकीय तपासणीच्या माध्यमातून खरा आकडा बाहेर येणार आणि ही योजना सुरळीत चालणार. राज्य सरकार त्यावरती ॲक्शन मोडमध्ये आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजनांच्या संदर्भात खूप कठोर पावले उचलली आहेत लक्षात ठेवा. लाडकी बहीण योजना असेल किंवा बाकी शेतकरी रिलेटेड योजना असेल, फार्मर आयडी असेल तरच योजनेचा लाभ, अन्यथा लाभच नाही. फार्मर आयडी आधारला लिंक आहे, पॅन कार्डला लिंक आहे, 712ला लिंक आहे, सगळ्याच गोष्टी. त्यामुळे तो विषय क्लिअर.
त्याचबरोबर बाकीच्या लाडकी बहीण योजना आहेत ती आधार, बँक, पॅन किंवा घरगुती उत्पन्न किंवा एका रेशन कार्ड उत्पन्न, या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर राज्य सरकार खूप ॲक्टिव्ह झालं आहे आता योजनांच्या संदर्भात. त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या बाबतीत जी 2,500 रुपयाची घोषणा जी केलेली आहे ती सरसकट देतील किंवा नाही देतील असा एक माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. त्या योजनेमुळे ज्या ज्या गोष्टी अपडेट येतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतील. आजचा व्हिडिओचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की बाबा तुम्हाला 1,500 येतील की 2,500 रुपये येतील. तर सध्या स्थितीला तर तुम्हाला 1,500 रुपये येतील. 2,500 संदर्भात जो काही निर्णय येईल माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला देईल. त्यामुळे डोक्यातून काढून टाकायचं. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, आपल्या चॅनलवरती विश्वास ठेवलाय, काळजी करायचं नाही. ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुम्हाला मी माहिती देणार. काही नवीन जर काही त्याच्यामध्ये काही करायला सांगितलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार. काळजी करायचं कारण नाहीये. ओके, अशा पद्धतीने एक छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने ही व्हिडिओ बनवली आहे. सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.